गावात सगळं नेहमीसारखं चालू होतं. सकाळी शेतात जाणारे शेतकरी, दुपारी शांत रस्ते आणि संध्याकाळी चहाच्या टपरीवर गप्पा. पण एका घराभोवती काही दिवसापासून विचित्र कुजबूज सुरू होती. त्या घरात सुजाता काकू राहत होत्या. पती शहरात नोकरीला, मुलं बाहेर शिक्षणासाठी. काकू बहुतेक वेळा एकट्याच. सुरुवातीला कुणाचं लक्ष गेलं नाही, पण हळूहळू लोकांनी एक गोष्ट नोटीस केली. एक तरुण मुलगा रात्री उशिरा त्यांच्या घरी येऊ लागला. तो शांतपणे येत असे, थोड्या वेळाने निघून जात असे. गावात चर्चा सुरू झाली, पण पुरावा कोणाकडे नव्हता. काकू नेहमीप्रमाणे वागत असल्याने सगळं तर्कावरच होतं. एका रात्री वातावरण खूप तणावपूर्ण होतं. ढगांचा कडकडाट, विजांचा प्रकाश आणि जोराचा पाऊस. रात्री 10:30 वाजता अचानक काकूच्या घरातून मोठा धाडस आवाज आला. शेजारी दचकले. काही लोक धावत गेले. दरवाजा बंद, आतून प्रतिसाद नाही. थोड्या वेळाने पोलिसांना बोलावण्यात आले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दृश्य पाहून सगळे थरथरले. घरात पसारा होता. टेबल उलटलेलं, भिंतीवर आरखडे आणि जमिनीवर रक्ताचे डाग. कोपऱ्यातच तोच तरुण मुलगा बेशुद्ध पडलेला. पण सुजाता काकू कुठेच नव्हत्या. तपास सुरू झाला. तरुणाला शुद्ध आल्यावर तो हादरलेला होता. त्याने सांगितलं, आमचं गुप्त नातं आहे. पण त्या रात्री काकूंना कोणीतरी फोन आला. त्या खूप घाबरल्या. त्यांनी सांगितलं की सगळं उघड होणार आहे. पोलिसांनी फोन रेकॉर्ड तपासले. शेवटचा कॉल काकूंचा पतीचा होता. त्यांनी अचानक गावात येणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान घराच्या मागे माती उकरल्यासारखी दिसली. पोलिसांनी तेथे शोध घेतला. थोड्या वेळात जमिनीतून एक बॅग सापडली. त्या बॅगेत काकूचे दागिने, थोडे पैसे आणि शहराकडे जाण्याचे बस तिकीट होतं. सगळ्यांना वाटलं काकू पळून गेल्या. पण 2 दिवसांनी गावाच्या बाहेर नदीकिनारी एक मृतदेह सापडला. ओळख पटली. ती सुजाता काकूच होत्या. पोस्टमॉर्टम रिपोर्ट स्पष्ट होता. मृत्यू पाण्यात बुडून नव्हे तर ढकलल्यामुळे झाला होता. आता संशय त्या तरुणावर गेला. पण तपासात एक महत्त्वाचा पुरावा मिळाला. घराजवळच्या दुकानाच्या CCTVमध्ये त्या रात्री काकूचे पती गावात आलेले दिसले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण पुरावे वाढत गेले तसे ते कोसळले. त्यांनी कबुली दिली. त्यांना गुप्त नात्याची माहिती मिळाली होती. रागाच्या भारात ते घरी आले. घरात मोठा वाद झाला. काकूंनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पण नदीकिनारी पुन्हा वाद वाढला. रागाच्या भरात त्यांनी काकूंना ढकललं आणि त्या पाण्यात कोसळल्या. घाबरून त्यांनी गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. घरात बनावट हल्ल्याचं नाटक केलं. तरुणाला मारहाण करून बेशुद्ध केलं आणि स्वतः गाव सोडून गेले. पण सत्य जास्त काळ लपत नाही. पोलिसांनी पतीला अटक केली. गावात पुन्हा शांतता आली. पण त्या घराकडे पाहिलं की अजूनही लोक हळू आवाजात बोलतात. गुपित किती खोल पुरलं तरी सत्य वर येतच आणि त्या रात्रीचा आवाज अजूनही काहींना ऐकू येतो, असे म्हणतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही सत्य घटना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.